माझं नाव जगदीश उत्तमराव कडलं. माझ्या मुलाचं नाव आर्यांश जगदीश कडलं. तो 8 महिन्याचा आहे सध्या आणि त्याला जस्ट डायफ्रॅगमॅटिक हार्निया डिटेक्ट झाला. त्यानंतर प्रसाद बालटे सरांनी मला प्रणव जाधव सरांशी कन्सल्ट करायला सांगितलं आणि प्रणव जाधव सरांनी मला अंकुरा हॉस्पिटलचं रेफर केलं. त्यानंतर मी इथं आल्यानंतर मला अतिशय म्हणजे सुरुवातीपासून तर आतापर्यंत मला खूप चांगली अशी ट्रीटमेंट विथ बाकीच्या गोष्टींचा अनुभव आला. तर अशा प्रकार म्हणजे मिलिंद सर असो किंवा त्यांचा स्टाफ असो, सुवर्णा मॅडम असो, कल्पेश सर असो, कपिल सर असो, तर आणि PICU युनिटचे सगळे स्टाफ मेंबर की त्यांनी अतिशय म्हणजे क्रिटिकल असं ऑपरेशन होतं ते आणि त्या क्रिटिकल ऑपरेशन मधून आम्हाला म्हणजे फॅमिलीला खूप म्हणजे माझे मिसेस आणि मी इथे होतो गेली आठवडाभर. तर त्यांनी खूप अशी चांगली ट्रीटमेंट दिली. त्यांनी स्वतःच्या अशा मुलासारखं म्हणजे त्यांनी ट्रीट केलं PICU युनिटमध्ये देखील आणि त्याचं व्हेंटिलेटर पासून तर नॉर्मल पर्यंतचा जो सफर होता तो खूपच म्हणजे त्यांनी व्यवस्थित हाताळला. औषधोपचार देखील टाइम टू टाइम व्यवस्थित केले आणि त्याचबरोबर आमचं इथं रूम शिफ्ट झाल्यानंतर किंवा रूम देण्याची जी प्रोसिजर असो तर ती अतिशय म्हणजे खूप छान प्रकारे त्यांनी हँडल केली. इथं बाकीचा स्टाफ जो आहे, वर्कर स्टाफ जो आहे, त्यांनी देखील खूप सपोर्टिव्हली आमच्याशी कम्युनिकेशन केलं. जिथं एखाद्याचा कॉन्फिडन्स हरवलेला असतो तर अशा ठिकाणी त्यांनी आम्हाला कॉन्फिडन्स मिळवून देण्याचं काम केलं आणि खूप छान प्रकारे मिलिंद सरांनी डेली सेशन्स वगैरे आमचं म्हणजे आम्हाला प्रत्येक गोष्ट त्यांनी समजावत गेली, कसं होणार आहे ट्रीटमेंट आणि कशा पद्धतीने आपण बाळाला ट्रीट करणार आहोत, असं प्रत्येक गोष्ट आम्हाला ते समजून सांगत होते आणि आमचा कॉन्फिडन्स देखील वाढवत होते. त्यांचं ऑपरेशन असो, बाळाचं ऑपरेशन असो की बाळाच्या ऑपरेशन नंतरची जी प्रक्रिया असो त्याच्यावरती ती अतिशय सिंपल आणि म्हणजे सोबर अशा पद्धतीने त्यांनी हँडल केली आणि त्यांचं कम्युनिकेशन पण पेशंट सोबत त्या वडिलांसोबत असो, आईसोबत असो खूपच असं प्रेमळ आणि हेल्पफुल असं कम्युनिकेशन होतं, जे की आम्हाला खूप आवडलं. आणि अंकुरा हॉस्पिटल खरंच म्हणजे तिथं ट्रीटमेंट वगैरे जर सोडून द्या पण बाकीचं कॉन्फिडन्स बिल्डिंग पण खूप चांगल्या पद्धतीने करतात, जेणेकरून पेशंटला आणि त्याच्या नातेवाईकांना कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि ते खाण्यापिण्याचे वगैरे कसलाही त्रास झाला नाही. कारण की पॅन्ट्री युनिट वगैरे खूप छान आहे, साफ स्वच्छता पण खूप छान आहे, बाकीचं नर्सिंग स्टाफ पण चांगला वेल एज्युकेटेड आहे आणि बाकीचं कसल्याही प्रकारचा त्रास आम्हाला इथे झाला नाही. तर मी नक्कीच भावी याच्यासाठी इथे जे काही पेशंट येतील त्यांना नक्कीच अंकुरा हॉस्पिटल रेफर करण्यासाठी मी सांगेल आणि नक्कीच त्यांनी म्हणजे जर त्यांच्या वरती काही कठीण प्रसंग आला तर त्यांनी अंकुरा हॉस्पिटल फर्स्ट प्रायोरिटी द्यावी अशी माझी इच्छा आहे. थँक्यू.